नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्लॉगमध्ये. तर इथे आम्ही रेडी झालो, तर आम्हाला जायचं होतं शिरूरला. यशला थोडीशी सर्दी होती, कारण आम्ही गावावरून आलेलो होतो. थोडं पाणी वगैरे चेंज झालं आणि थंड असं खाण्यामध्ये आल्यानंतर त्यामुळे मग त्याला सर्दी झाली, म्हणून आम्ही आलो होतो डॉक्टरकडे. त्यानंतर मग येताना शिरूरची फेमस भेळ आणली होती, वल्ली आणि सुक्की. तर मम्मी आलेली होती, म्हटलं चला, तिला इकडची भेळ फार आवडते, तर तिच्यासाठी घेऊन आलो होतो. तर इथे आम्ही सगळ्यांनी भेळ वगैरे खाल्ली. तर जे काही गावावरून येताना मी सामान आणलेलं होतं, म्हणजे मसाले, त्यानंतर उन्हाळी वाळवण वगैरे, तर ते मी काही पॅक करून ठेवले नव्हते, कारण मी इकडे आल्यानंतर पहिल्यांदा घर क्लीन केलं होतं. तर डब्बे वगैरे सगळे घासलेले होते. म्हटलं चला, आता सगळं काही सामान वगैरे आहे, तर ते जे लागणारं आहे ते भरून ठेवावं आणि एक्स्ट्राचं पॅक करून ठेवावं. तर पापड, सांडगे, त्यानंतर ही पप्पांनी तुपाची बरणी मला दिली होती, कारण यशला थोडंफार आम्ही तूप देत असतो शिरा वगैरे जेव्हा मी बनवते त्यामध्ये. तर हे सगळे उन्हाळी वाळवण, त्यानंतर हे डोश्याचं पीठ वगैरे, वेपर्स, असं खूप काही तिने दिलेलं होतं पॅकिंग करून. आणि हे आहे मोहरी, जी की माझ्या मैत्रिणीने दिलेली आहेत. या दही मिरच्या, त्यानंतर हे आहे बटाट्याचा कीस, त्यानंतर रव्याचे पापड, त्याच्यानंतर हे आहेत उपवासाचे चकल्या, आणि हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड, असं सगळं काही तिने दिलेलं होतं. तर हे कुरडया ज्या आहेत ते माझ्या मैत्रिणीने मला बनवून दिलेल्या आहेत. आणि हे घेवड्या आहेत सातारचे, स्पेशल असे. त्यानंतर हे जे शेवया आहेत त्या गेल्या वर्षीच्याच आहेत, कारण या वर्षीच्या अजून मी काही आणल्या नाही. तर मम्मी बोलली की मी येणार आहे, तर मी घेऊन येते येताना. तर जे काही महिनाभराचा जो किराणा आहे, तो जेवढा मला लागतो, तर तो असा डब्यांमध्ये ठेवला आणि एक्स्ट्राचा राहिलेला असाच पॅक करून ठेवला. त्यानंतर मग सायंकाळच्या स्वयंपाकाला लागली. तर इथे मी केलं होतं मस्त असं कांदा झुणका. तर खूप छान असा हा लागतो. याची रेसिपी मी नक्कीच अपलोड करेन. आणि मस्त ठेचा, शेंगदाण्याची चटणी, त्यानंतर मग पापड, लोणचं आणि हा झुणका, असं जेवण केलं आम्ही सगळ्यांनी. आणि यशला थोडी सर्दी होती, म्हणून यांनी त्याला वाफ दिली. तर हा होता आजचा छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटू पुन्हा. तो